भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी आणि समस्त स्त्री वर्गाचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र असं अभिवादन. पण बाबासाहेब केवळ संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य हे इतकं मोठं होतं की त्यातले अनेक पैलू आजही अपरिचितच आहेत. नमस्कार, मी ऋतुजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सत्य पे सत्ता ह्या युट्यूब चॅनलवर. आज आपण बाबासाहेबांच्या जीवनातील अपरिचित पैलूंचा शोध घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अर्थतज्ञ होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD करताना द प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या विषयावरती संशोधन केलं. आज आपण भारताची आर्थिक धोरणं, रिझर्व्ह बँक किंवा श्रमिक कल्याणाची चर्चा सुद्धा करतो. ती बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचाच एक परिणाम आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी बाबासाहेबांना ग्लोबल इकॉनॉमिक थिंकर म्हणून संबोधलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संगीताची सुद्धा खूप आवड होती. त्यांचं व्हायोलिन आणि तबल्यावरती प्रभुत्व होतं. त्यांनी बौद्ध धर्म प्रचारासाठी भिक्खूंना संगीताचा वापर करण्याचा सुद्धा सल्ला दिला. त्यांना असा विश्वास होता की संगीत हे समाज प्रबोधनासाठी अत्यंत प्रभावी असं साधन ठरू शकतं. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळी त्यांनी भिक्खू समुदायाला सांगितलं होतं की संगीताद्वारे धर्माचा संदेश दिला तर तो लोकांपर्यंत जास्त सहज पोहोचेल. बाबासाहेब हे प्राणीप्रेमी आणि निसर्ग रक्षकही होते. त्यांच्या घरामध्ये नेहमी प्राणी असायचे. त्यांचं निसर्गावरती सुद्धा प्रेम होतं. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचा सुद्धा सल्ला दिलाय. भारताच्या जलसंपत्ती नियोजनाचा पाया घालणारे बाबासाहेबच होते. त्यांनी दामोदर व्हॅली प्रकल्प, हिराकूड धरण आणि सोन नदी प्रकल्पांसाठी प्रभावी अशा योजना आखल्या. तुम्हाला माहितीये का की त्यांचं हे योगदान आज सुद्धा भारतातल्या जलसंपत्तीच्या धोरणांमध्ये महत्वपूर्ण समजलं जातं. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र फक्त घोषवाक्यच नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा पाया सुद्धा होता. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गरीब आणि वंचित वर्गासाठी उच्च शिक्षणाच्या अनेक संधी सुद्धा निर्माण केल्या. मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेज ही त्यांचीच दूरदृष्टी होती. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजाचं परिवर्तन शक्य हा त्यांचा विश्वास होता. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 तास कामाचा दिवस निश्चित केला आणि हा बदल भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीमध्ये सुद्धा आदर्श असा ठरला. दिवाळी बोनस, महिला कामगारांचे हक्क आणि कामगारांना भरणा योजना यामागे सुद्धा त्यांचाच मोठा वाटा होता. त्यांची ही कामगिरी आजच्या कामगार हक्कांच्या लढ्याला दिशा देणारी ठरते. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल बनवलं. त्यांनी स्त्रियांना समानतेचा अधिकार, संपत्तीतील वारसा हक्क आणि स्वतंत्र अशी ओळखही मिळवून दिली. आज स्त्रिया जे काही अधिकार उपभोगतायत त्याच्या मुळाशी बाबासाहेबांचंच योगदान आहे. त्यांनी स्त्रियांना समाजाचा पाया मानलं आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी आपलं आयुष्य झिजवलं. बाबासाहेबांच्या कार्याचा ठसा फक्त भारतातच उमटला नाही तर तो सगळ्या जगभर उमटला. बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी प्रचंड मोठं कार्य केलंय. संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी जातीय भेदभावावरती प्रश्न प्रभावीरित्या मांडले. तसंच ते जागतिक मानवाधिकार चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभागी होते. बाबासाहेबांचं जीवन हे एक पुस्तक आहे ज्याच्या प्रत्येक पानावर प्रेरणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.